महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज्यात गुटखा, पान मसाला सारखे स्वादिष्ट सुगंधित तंबाखू अशा पदार्थांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री करणे प्रतिबंधक कायदा असताना देखील सुगंधित स्वादिष्ट विमल पान मसाला आणि तंबाखू असा माल रसायनी परिसरात उपलब्ध असल्याची माहिती गुप्त साथीदाराकडून रसायनी पोलिसांना प्राप्त झाली। त्यामुळे दांडफाटा येथे जाऊन चौकशी केली असता रसायनी पोलिसांना आरोपी अमन चौरसिया वय वर्ष 24 तर अखिलेश पासवान वय वर्ष 20 यांच्याकडून गुटखा आणि तंबाखू असा एकूण 5,41,820 रुपये किमतीचा माल सापडला आहे। सापडलेल्या मालात रजनीगंधा पान मसालाचा 61,560 रुपये किमतीचा एक कार्टून बॉक्स सापडला असून 4,35,600 रुपयांचा विमल पान मसाला एका मोठ्या गोणीत सापडला आहे। तसेच 43,560 रुपये किमतीचे सेंटेड तंबाखूचे पॅकेट 9 निळ्या रंगांच्या पिशवीत आढळून आले आहे। तर 990 रुपये किमतीचे विमल पान मसाला मोठे 5 पॅकेट आणि 110 रुपये किमतीचे सेंटेड तंबाखू 5 पॅकेट असा एकूण 5,41,820 रुपये किमतीचा माल सापडला आहे। एकंदरीत सर्व माल बाळगल्याप्रकरणी दोन्ही आरोपींवर रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील माल दांडफाटा येथील सद्गुरू पान शॉप येथे सापडला आहे। या गुन्ह्याचे आरोपी रसायनी पोलिसांच्या ताब्यात असून गुन्ह्याची पुढील चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बालवडकर हे करीत आहेत। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी।